शेतकरी मित्रांनो, पाऊस, दव आणि जास्त आर्द्रता ही निसर्गाची देणगी असली तरी कांदा पिकासाठी अनेकदा संकट ठरते. ओल पडताच पिकावर बुरशीजन्य रोग झपाट्याने वाढतात, पाने पिवळी पडतात, मुळाशी सड सुरू होते आणि अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. ओल पडल्यावर बुरशीचे सूक्ष्म कण पानांवर आणि मुळांजवळ सक्रिय होतात. ही बुरशी झाडाच्या आत शिरते, अन्न निर्मिती थांबवते आणि हळूहळू संपूर्ण पीक कमजोर करते. अशा परिस्थितीत गरज असते एका विश्वासार्ह आणि प्रभावी उपायाची, तो म्हणजे कस्टोडिया फंगीसाइड. 2 ताकदवान औषधांचे संयोजन, ते म्हणजे ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टोबिकोनॉझॉल. कस्टोडियामधील ॲझॉक्सिस्ट्रोबिन बुरशीला श्वास घेऊ देत नाही, ओल असली तरी नवीन रोगाची लागण थांबवतो. पानांवरील करपा, डाग आणि संक्रमण याच टप्प्यावर रोखले जाते. तर टोबिकोनॉझॉल झाडाच्या आत शोषले जाते, मुळांपर्यंत पोहोचून बुरशीच्या पेशींची वाढ थांबवते. म्हणजेच आधी झालेली सड आणि रोग पुढे वाढत नाही. कस्टोडियाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे झाडावरील ताण कमी होतो, पानांची हिरवळ वाढते, प्रकाश संश्लेषण सुधारते आणि पिवळेपणा हळूहळू कमी होतो. पाऊस जास्त झाल्यावर कांदा पिवळा पडला होता. कस्टोडिया फवारणी केल्यावर पीक सावरलं, नवीन पाने हिरवी आली. कांद्यासाठी कस्टोडियाची मात्रा 1 ml प्रति लिटर पाणी पाऊस थांबल्यावर. दव सुकल्यानंतर फवारणी करावी. योग्य वेळ आणि योग्य मात्रा हेच यशाचे गमक. ओल टाळता येत नाही, पण नुकसान नक्कीच टाळता येते. योग्य वेळी योग्य उपाय केल्यास कांदा पीक सुरक्षित राहते. कस्टोडिया ओल, सड आणि पिवळेपणावर एक विश्वासार्ह संरक्षण. सशक्त शेती, समृद्ध शेतकरी. व्हिडिओ आवडल्यास ॲग्रिस्का चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक सुद्धा करा, कारण तुमच्या सहकार्याने नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. जय जवान, जय किसान.